विविध मुद्द्यांवरून विरोधक महाविकास आघाडीला घेरण्याच्या तयारीत आहेत। एकाच आठवड्याचं ही हिवाळी अधिवेशन आहे, ज्यात पुरवणी मागण्या मंजूर करणं हा कारभाराच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग असेल। हे अधिवेशन शेतकरी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून तापण्याचे संकेत दिसतात। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सावरकरांचा मुद्दा विधिमंडळाबाहेर आणि सभागृहात आणण्याची रणनीती आहे आणि सरकारच्या वतीनं शिवरायांचा पुतळा उभारणीत झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो। पहिल्याच दिवशी विरोधक सरकारची कोंडी करणार असल्याचं चित्र दिसते, कारण सावरकरांबद्दल अनुद्गार काढलेल्या वक्तव्यांचा निषेध करणारा प्रस्ताव मांडला जाईल अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल चहापानाचं आयोजन केलं होतं आणि विरोधकांनी या चहापानावर काल बहिष्कार घातला होता। मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर कार सडकून टीका केली। सावरकरांचा मुद्दा उचलून विरोधक जनतेची दिशाभूल करतायत असा टोलाही काल त्यांनी लगावलाय। 3 पक्षांचं सरकार आहे आणि त्यामुळे त्यांच्यात विसंवाद आहेत अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर तोफ टाकली आहे। भरपूर वेळ असतानाही सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकला। राज्याला मंत्रीच नाहीत, त्यामुळे विषय कुणाकडे मांडायचा असा सवालही काल त्यांनी उपस्थित केला। आता झालेलं खातेवाटप हे तात्पुरता विस्तार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलंय। अधिवेशनात उत्तर देण्यासाठी झालेला हा विस्तार आणि हा महिना अखेरपर्यंत 3ही पक्ष मिळून मुख्य विस्तार करतील असं अजित पवार यांनी काल पिंपरीत म्हटलंय। येत्या आठवड्याभरामध्ये काहीतरी वेगळं घडेल असं म्हणत रामदास आठवले यांनी राज्यात राजकीय भूकंप घडेल असे संकेत दिल्याचं कळते। महाविकास आघाडीचं सरकार किती काळ टिकेल याची शंका माझ्या मनात आहे, त्यामुळे लवकरच राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। सावरकरांचा उल्लेख करत राहुल गांधींनी आपण माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं आणि त्यांच्या वक्तव्यानंतर रामदास आठवलेंनी महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेला त्यांच्यावर चांगलीच टीका केली आहे। काँग्रेसच्या भूमिकेनंतर शिवसेनेनं काँग्रेससोबत सरकार चालवणं योग्य नाही अशी टीका काल त्यांनी केली। राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना सावरकरांचं पुस्तक भेट द्यावं आणि त्याचा सावरकर यांच्याबद्दलचा गैरसमज दूर करावा असा सल्ला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे। सावरकरांसारखा त्याग करणं यासाठी वाघाचं काळीज लागतं असंही राऊत म्हणाले। इंदिरा गांधींनी सावरकरांवर टपाल तिकीट काढलं होतं याची आठवणही काल त्यांनी करून दिली। शिवसेनेत सध्या वैचारिक गोंधळ सुरू असल्याचा टोला खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी लगावलेला आहे। उद्धव ठाकरेंनी राज्यात नागरिकत्व सुधारणा विधेयक अंमलात आणावं अशी अपेक्षाही काल त्यांनी व्यक्त केली। राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानानंतर कोल्हापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं काल आंदोलन केलं। काल या आंदोलनादरम्यान एका तरुणाच्या पॅन्टला आग लागल्यामुळे तो तरुण जखमी झाला। परळीत वैजनाथ परिसरातही भाजप कार्यकर्ते काल याच मुद्द्यावरून रस्त्यावर उतरलेले होते। भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पुण्यातल्या कर्वे रस्त्यावर देखील सावरकरांनी जिथे परदेशी कपड्यांची होळी केली तिथेच भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या निषेधात आंदोलन केलं। होय मी सावरकर लिहिलेले फलक घेऊन राहुल गांधींच्या निषेधात काल घोषणाबाजीही करण्यात आली। राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत हिंगोली शहरातल्या गांधी चौकात भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी काल आंदोलन केलंय। मग गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हे आंदोलन त्यापुढे सुरू झालं। नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे ईशान्य भारतात संघर्षाचं वातावरण निर्माण होईल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय। काल ते बारामतीत बोलत होते। सावरकरांच्या मुद्द्यावरून सत्याची भूमिका घ्यायची की सत्तेचा लोभ घेऊन भूमिका घ्यायची हे शिवसेनेनं ठरवा असा टोला हा सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय। संजय राऊत यांनी सावरकरांबद्दल घेतलेली भूमिका शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे की त्यांचं वैयक्तिक मत हे त्यांनी स्पष्ट करावं असंही ते म्हणाले। नारायण राणे सावंतवाडीत दौरा करणार आहेत आणि यामध्ये नारायण राणे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतील। काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी या दौऱ्याची घोषणा केली होती। राज्याचे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी समृद्धी महामार्गाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे। या महामार्गाला विदर्भ मराठवाडा असं नाव दिलं जावं अशी मागणी बोंडे यांनी केली आहे। एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत आणि पक्ष ते सोडून जाणार नाहीत असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। खडसेंच्या नाराजीची दखल केंद्रीय नेतृत्वानं घेतली आणि केंद्रीय नेते लवकरच खडसेंची भेट घेतील असंही ते काल म्हणाले। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतला वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय। या महामंडळाचे संचालक बाळा जाधव यांना मारण्याची धमकी
यांनी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कार्यवाहक सुशांत शेलार यांनी केलाय. धमकावल्याबद्दल त्याचबरोबर न्यायालयाची कागदपत्र भिडकावून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज शाहूपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आला. विधानभवन परिसरात काल पर्यावरण संदेश देण्यात आले. वृक्षतोड करणे हा गुन्हा आहे आणि वृक्षतोड करू नका आणि जीवन धोक्यात घालू नका असे संदेश यामध्ये देण्यात आले. ज्याच्यावर सध्या खुमासदार चर्चा रंगतात. विरार पूर्व येथे कुंभारपाडा परिसरात मोबाईल दुकानात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. बंदुकीचा धाक दाखवून चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी दुकानाचे मालक आणि त्यांच्या मेहुण्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात मालक विशाल गुप्ता यांचा मृत्यू झाल्याचं कळतं आणि विजयकुमार गुप्ता यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गॅस कटरने एटीएम फोडून 7 लाखांची चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 11,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. साकीर जाफर आणि सरफराज उमर खान अशी या दोघांची नावं करतात. पिंपरीमध्ये चाकण तळेगाव मार्गावरचे ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडल्याची घटना घडली. स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकून ही एटीएम असं पळवून नेण्यात आलंय. पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एटीएम फोडणं आणि गॅस कटरने एटीएम कट करणं यासारखी महिनाभरात घडलेली ही चौथी घटना मानली जाते. वाशिममधली बातमी आहे. वांगी शेतशिवारामध्ये एकाच रात्री 9 शेतकऱ्यांच्या शेतातले स्प्रिंकलर्स, पाईपच्या 150 तोट्या आणि त्याचबरोबर 4 शेतकऱ्यांच्या केबल्स असं 1.25 लाखांचा ऐवज चोरी झालेला आहे. पोलिसात तक्रार देण्यात आली आणि पोलीस सध्या या चोरांचा शोध घेत आहेत. बातमी आहे. वसई पश्चिमेकडच्या ओमनगर इथे सासूनं सुनेची हत्या केल्याचं समोर आलेलं आहे आणि हत्या करून सासू माणिकपूर पोलिसांकडे शरण आलेली आहे. या पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. वसईच्या रुग्णालयात तिची रवानगी करण्यात आली आहे. पैशासाठी हत्या करण्यात आल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय. माणिकपूर पोलीस याबाबतचा अधिक तपास करतायत. खेड तालुक्यातल्या तिसंगीमधल्या जंगल भागात पोलिसांनी धाड टाकून हातभट्टीची दारू उद्ध्वस्त केली. 3,39,000चा हा माल काल नष्ट करण्यात आलेला आहे. तिसंगी या गावात अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 35 लाखांचा 71 किलो गांजा जप्त केलाय. जालना शहरातल्या संजयनगर भागातली ही कारवाई आहे. वाशिम जिल्हा पोलीस दल आणि वाशिम मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं पोलीस बांधवांच्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात जिल्ह्यातले सर्व स्पेशलिस्ट डॉक्टर्स सहभागी झाले होते. 700हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली तपासणी काल करून घेतली. बातमी भुसावळची. शहरात 5 वाजल्यापासूनच काल हजेरी लावली होती पावसानं आणि विद्यार्थ्यांची, त्यामुळे काल चांगलीच तारांबळ उडाली. पुढची बातमी आपण बघतो आहोत अमरावतीतली, जिथे अवकाळी पावसानं पुन्हा एकदा हाती आलेलं पीक वाया जात आहे. कापसाचं पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तुरीच्या पिकांचंही मोठं नुकसान झालंय. सरकारनं शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. उंबरडा बाजार त्याचबरोबर सोमठाणा परिसरात काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे संध्याकाळी 7 वाजता सुरू झालेला पाऊस 20 ते 25 मिनिटं कोसळत होता. या अवकाळी पावसामुळे फुलोऱ्यात आलेल्या तुरीचं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होते, पण रब्बीच्या काही पिकांसाठी याचा फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या जनावरावर आणि जनावरांचा आपल्या मालकावर किती जीव आहे हे दाखवण्याचा सोहळा कोल्हापूर जिल्ह्यात गडिंग्लजमध्ये पार पडला. उद्योजक संतोष शिंदे यांनी अनोख्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. विविध जातीच्या म्हशी आणि रेड्यांचा यात समावेश होता. राज्यातूनच नाही तर परराज्यातून देखील शेतकऱ्यांनी जनावरांसह या स्पर्धेत भाग घेतला होता. कोल्हापूर शहराच्या मध्यभागी एका सुंदर फ्लॉवर शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. फ्लॉवर शोमध्ये फक्त देशातील फुलंच नाही तर विदेशातील फुलांची देखील पर्वणी नागरिकांना पाहता येईल. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यात निपाणी गावच्या मंगेश निपाणीकर यांनी शरद पवारांचं एक चित्र रेखाटलेलं आहे. निपाणीकर यांनी 4.5 एकर शेतात तब्बल 1,80,000 स्क्वेअर फुटांची शरद पवारांची प्रतिमा साकारलेली आहे. 600 किलो बियांचा वापर यासाठी करण्यात आला आहे. 200 किलो अळीव, 300 किलो मेथी आणि 40 किलो गहू, 40 किलो ज्वारी आणि 20 किलो हरभऱ्याचा वापर यासाठी करण्यात आला आहे. दुधासाठी आजपासून जास्त पैसे मोजावे लागतील, पण लिटर मागे 2 रुपयांची यात वाढ झाली आणि त्यामुळे दुधाच्या किमती वाढलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येते. साताऱ्यातल्या वेळे कामठी इथे मामा भाचीचा कण्हेर धरणात बुडून मृत्यू झाला. घरातील नातेवाईकांनी धरणात जातानाचा व्हिडिओ मोबाईल चित्रित केला होता. व्हिडिओमध्ये मामा उदय पवार आणि भाची निकिता पाण्यात बुडतानाची घटनाही रेकॉर्ड झाली आहे. दत्त जयंतीच्या यात्रेसाठी कुटुंब या गावाला आलं होतं.
हिंगोलीमध्ये कनेरगाव नाका इथे पेनगंगा नदीच्या पुलाखाली एक मृतदेह सापडलाय. मनोज हिंगणकर असं या मृत व्यक्तीचं नाव कळतंय. हा मूळचा इंदूरचा असल्याची माहिती कळते. वाशीमध्ये तो राहतो. त्याने आत्महत्या केल्याचा संशय नातेवाईक व्यक्त करतात. मनमाड नांदगाव मार्गावर एक भीषण अपघात झालाय. भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकनं समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जबर धडक दिली. दुर्दैवाची बाब म्हणजे अपघातात 7 वर्षांच्या मुलीचा आणि तिच्या आईचा जागीच मृत्यू झालाय. वडील गंभीर जखमी झाले. जोया खान आणि अफसाना खान अशी मृतांची नावं कळतात. सध्या इक्बाल यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भंडाऱ्यात तुमसर मोहाडी राज्यमार्गावरच्या खरबीमध्ये भीषण अपघात झाला. 2 ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. सचिन अवचट असं या मृत चालकाचं नाव कळत आहे. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातल्या उकरी नदीवर 2 ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात एक ट्रक चालक गंभीर जखमी झालाय. ट्रक नगरच्या दिशेनं फरशी घेऊन चालला होता आणि दुसऱ्या करमाळ्याच्या दिशेनं चालला होता. खराब रस्ते आणि नदीवरचा अरुंद पूल यामुळे इथे सातत्यानं अपघात होत आहेत. नाशिकच्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या 3 घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय. मालेगाव तालुक्यात एरणगावमध्ये एका विहिरीत पती पत्नीचा मृतदेह सापडलाय. तर नांदगावमध्ये खदाणीच्या डोहात पोहायला गेलेल्या 2 मित्रांचा बुडून मृत्यू झालाय. तिसरी घटना सुरगाणा तालुक्यातल्या मनखेडमध्ये 11वीत शिक्षण घेत असलेल्या विशाल कांबडी या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आयुष्य संपवलंय.